नमस्कार, मी राजेश शिंदे. श्री रामेश्वर माऊली, श्री रामेश्वर सहारा, श्री रामेश्वर सिद्धी या गृहनिर्माण संस्थेचे संचालक संस्थापक श्री अध्यक्ष श्री सुनील हुर्णेकर साहेब व त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व सदस्य आज विंदणे येथील आमचे 256 या गटातील आमच्या जागेचा सरकारी मोजणीचा निमित्त येथे सर्व सभासद सदस्य आम्ही येथे सगळे जमा झालेले आहोत. आज त्या निमित्तानं आम्ही या जागेच्या बेनस्थळी इथे उपस्थित राहिलेलो आहोत. तर आपण सर्वांनी आपल्या जागेचा संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सर्व जागेचं आपण पाहणी केली. आता भात शेती असल्याकारणाने प्रत्यक्ष मोजणी आता म्हणजे करणं शक्य नाही आहे. तर त्यांनी आपल्याला पुनर्भेटीची पुन्हा 1 जानेवारीमध्ये तारीख घेण्याचे आपल्याला सुचवलेले आहे. माझ्यासोबत सर्व सभासदांना जागेची पाहणी करून आणि प्रत्यक्ष जागेचं त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या जागेचं प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेऊन त्यांना आता फार मन त्यांचं सुखावलेलं आहे. सगळे आनंदी आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत आहे. आणि एक सामुदायिक सहल या निमित्तानं आमची झालेली आहे. सगळ्यांचे चेहरे आनंदी आहेत आणि आपण काहीतरी जे काही गुंतवणूक केलेली आहे त्याचं भविष्यामध्ये फार सुंदर असं रिटर्न्स आपल्याला सर्वांना मिळतील अशी सगळ्यांच्या म्हणजे मनोभाव सगळ्यांचे म्हणजे पूर्तता झालेली आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी आज आम्हाला सगळ्यांना म्हणजे व्यक्त होत आहे. आता संबंधित जागा आज संबंधित अधिकाऱ्यांनी जी आपल्याला दर्शवलेली आहे तर समोर ज्या टॉवरच्या पलीकडचा जो स्क्वेअरमध्ये जो पूर्ण अगदी जो पट्टा दिसतो आहे सरळ तिथपर्यंत आणि इथून असा या आकारामध्ये जो पट्टा आहे तो पूर्ण आपल्या मालकीचा असून ह्या पट्ट्यामध्ये आता ॲक्च्युली आपल्याला मार्किंग करणं ह्या भात शेतीमुळे शक्य नाही आहे. तर पुढील आता मी सांगितल्याप्रमाणे जानेवारीमध्ये ते आपल्याला सगळं हे भात शेती कापून झाली, अगदी मोकळं रान तयार झालं, मोकळं मैदान तयार झालं की आपल्याला सविस्तर ते अतिशय मार्किंग वगैरे करून आपण त्याचं आपली खुणा तिथे आपण हे करू. म्हणजे आपलं प्रत्यक्ष ही बाबा एवढी आपल्या स्वतःच्या मालकीची जागा आहे हे आपल्याला कळेल. आपल्याला सगळ्या सदस्यांचा म्हणजे आजचा जो अनुभव आहे तो सगळ्यांना सुखदच आहे. आज म्हणजे सगळ्यांचे चेहरे अतिशय प्रफुल्लित झालेले आहेत आणि एवढा लांबचा प्रवास करून येऊन देखील ते कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा किंवा असा म्हणजे काही कोणता शीण जाणवत नाही आहे. सगळे आनंदी उत्साही आहेत. प्रत्यक्ष जागा एवढी सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात हिरवगार भात शेतीचं हे सुंदर सौंदर्य सगळ्यांना बघून फार त्यांना सगळ्यांना आनंद वाटत आहे. जणू काही ते स्वतः आता शेतकरी झालेले आहेत आणि ह्या शेतातूनच पुढे त्यांचं भव्य असं नवीन असं शहर ते निर्माण करायचं. ते आजूबाजूला एखाद्या पिकनिकप्रमाणे सर्वजण सगळे सदस्य एन्जॉय करत आहेत. त्या तुम्ही पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वांच्या. खरोखर काहीतरी मोठं काहीतरी अचीव केलं आहे. इथे येण्यापूर्वी सर्वांना बऱ्याच शंका कुशंका होत्या, परंतु सध्याचं विंदणे आणि रांजणपाडा येथील सद्यस्थिती ते रेल्वे स्टेशन्स वगैरे बघून सर्वांना फार उत्साह वाटलेला आहे. आणि खरोखर त्यांनी केलेली गुंतवणूक ही अतिशय म्हणजे चांगली आणि एकदम भरभरून अशी रिटर्न्स देणारी आहे याचं त्यांना समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आज तुम्हाला सर्वांना दिसत आहे. नमस्कार. मी तुम्हाला जे काही आपलं मला जे अनुभवलं ते मी तुम्हाला सर्वांना तुमच्या वतीनं मलाही खूप आनंद झालेला आहे. मीही यातला एक पार्ट आहे. या संस्थेचा या संस्थेचा एक मी भाग आहे. हे मला फार आनंद या गोष्टीचा फार आनंद होत आहे. आणि आज या सर्वांनी मला ही सर्व संधी दिली की आज ह्या संस्थेच्या वतीनं ह्या निसर्गाचा तूही आनंद घे, तूही आपल्या भविष्याचं स्वप्न साकार कर. तर हे पाहून माझंही मन अतिशय प्रफुल्लित झालेलं आहे. एवढं बोलून मी माझे संवाद संपवतो.